नमस्कार मंडळी. अध्यात्म पीठावर आज तुम्हा सगळ्यांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. मंडळी, 2021 पासून महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या कार्यकारिणीने जे जे काही वेगवेगळे उपक्रम चालू केले आहेत, त्यातला अध्यात्मपीठ हा लोकप्रिय उपक्रम आहे. आपण दर गुरुवारी येथे भेटतो 8 ते 9:30 दरम्यान. अ, आणि पहिले 2 गुरुवार आपल्यातलेच काही सदस्य चरित्र, संत साहित्य यावर अ, व्याख्यान देतात. त्यावर आपण चर्चा करतो. तिसऱ्या गुरुवारी आपण भगवद्गीता निरूपणाचा सत्र घेतो. त्याचप्रमाणे चौथ्या गुरुवारी भारतातल्या तज्ञ व्याख्यात्यांचं एखादं व्याख्यान आयोजित करण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि या उपक्रमाला आपल्यासारख्या श्रोत्यांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद आम्हाला सतत प्रोत्साहित करतच असतो. तर आजच्या सत्राकडे आपण वळूया. आजच्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत भगवद्गीताच्या 12व्या अध्यायाचे पठण अनिता गोडबोले यांच्या स्वरात. त्याचप्रमाणे संत चरित्र मालेमध्ये श्री विद्यारण्य स्वामी यांचे चरित्रकथन श्री सुभाष देवधर आपल्या समोर कथन करतील. त्याचप्रमाणे करुणा त्रिपदी सरोजताई घोडे यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत. आणि शांती मंत्राने नेहमीप्रमाणेच आजच्या आपल्या सत्राची आपण सांगता करणार आहोत. तर सुरुवात करूया गुरुवंदनेनं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. सुरुवात करूया भगवद्गीताच्या 12व्या अध्यायाच्या पठणाने. भगवद्गीतेचा 12वा अध्याय या वर्षभरात आपण पुन्हा पुन्हा पठण करण्याचे आपण ठरवले आहे आणि त्याचा तो मुखोद्गत करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर मी अनिताताई गोडबोले यांना विनंती करते की त्यांनी भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचे पठण आमच्या समोर करा. ओके, सुरुवात करते. ओम ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतात् ते मे युक्ततमा मताः. ये त्वमक्षर अनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गम अचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियं मे इन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्यैनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसां. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो माम् इच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थम् अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं तथा कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रा करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःखः सुखक्षमी. संतुष्टा सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यार्पितमनो बुद्धिर्
यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगै मुक्तो यास च मे प्रियः अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतौ यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचिति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर् भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः ओम तत्सत् इति श्री भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे भक्ति योगो नाम 12ोऽध्यायः हरये नमः हरये नमः हरये नमः। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद अनिताताई. मंडळी, आता आपण आपल्या संत चरित्र मालेकडे आजच्या विषयाकडे वळूया. आज आपल्या समोर श्री विद्यारण्य स्वामी यांचं चरित्र कथन श्री सुभाष देवधर आपल्या समोर सांगणार आहेत. तर त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. सुभाष देवधर यांनी IIT मुंबई इथून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे केमिकल इंजिनिअरिंग मध्येच त्यांनी डॉक्टरेटही मिळवली आहे. अशी आपल्या व्यवसायामध्ये अतिशय सर्वोच्च स्थानी कार्यरत असतानाच शिकागो येथे 1988 सालापासून सुभाष काका आहेत. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या कुटुंबाच्या या कार्यकारिणीमध्ये ते अतिशय सक्रिय त्यांचा सहभाग राहिलेला आहे. त्याचप्रमाणे 1993 साली महाराष्ट्र मंडळ शिकागोचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे. असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांना वेगवेगळ्या विषयांवरचा त्यांचा व्यासंग आपण इतिहास मंच या आपल्या MMCच्या दुसऱ्या उपक्रमामध्ये नुकताच अनुभवला आहे. बरेचदा अनुभवत असतो. तर आज अध्यात्मपीठावर श्री विद्यारण्य स्वामींचे चरित्र कथन त्यांच्याकडून ऐकण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. खरं तर या संतांविषयी अगदी मला तरी म्हणजे फार कमी माहिती आहे. तर अगदीच माझ्यासारखे अनेक कोरी पाटी घेऊनच त्यांच्या समोर जाणार आहे असे म्हटल्यास म्हणजे वावगे ठरू नये. तर मी त्यांचे हे आजचे व्याख्यान ऐकायला आम्ही खरोखरच अतिशय उत्सुक आहोत. तर मी विनंती करते सुभाष काका देवधर यांना की त्यांनी आपल्या सत्राला सुरुवात करावी. मला इथे बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल मी अध्यात्म पीठाचे आणि त्यांच्या सर्व कार्यकारिणीचे मनपूर्वक आभार मानतो. आधीच विद्यारण्य स्वामींबद्दल गेल्या वर्षी मी इतिहास मंचावर काही कार्यक्रमात पहिल्यांदा त्यांचं नाव ऐकलं आणि तेव्हा जे काय ऐकलं त्यावर खूप कुतूहल निर्माण झालं. त्यामुळे मी त्याच्यावर थोडासा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या शोधामधून जे मला काही सापडलं ते आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तर त्यांचा कालखंड होता 14व्या शतकात. 1391 मध्ये त्यांचं देहावसन झालं आणि त्यांचा जन्म बहुतेक 1296 किंवा त्या दरम्यान केव्हा तरी झाला असावा. जे जवळजवळ 90 पेक्षा जास्त वर्ष त्यांना आयुष्य लाभलं. तर त्यांची सुरुवात करण्याआधी आपण सुरुवात करूया आद्य शंकराचार्यांपासून. 7व्या आणि 8व्या शतकात शंकराचार्यांनी हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन किंवा पुनर्स्थापना किंवा करण्याचा
मोठं काम केलं. कारण त्यावेळेला बरेच हिंदू धर्मात पंथ झालेले होते. बौद्ध धर्म, जैन धर्माची वाट बरीच होत होती आणि बरीच दुमत होती हिंदू धर्म किंवा सनातन धर्म म्हणजे काय. तर त्यांनी त्या सगळ्यांना एकत्र येण्यासाठी खूप महत्वाचं शंकराचार्यांनी काम केलं. उजवीकडे एक पुतळा शंकराचार्यांचा केदारनाथ देवळावर गेल्या काही महिन्यातच स्थापित करण्यात आलाय. एक रिसेंट रेफरन्स म्हणून मी तो फक्त घातला. हा जवळजवळ 12-13 फूट उंचीचा पुतळा आहे आणि अरुण योगीराज म्हणून एक मूर्तिकार कर्नाटक मधले मैसूरचे, त्यांनी हा केला. ते जवळजवळ 9 महिने त्याच्यावर काम करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं. मला वाटतं फेब्रुवारी का मार्च मध्ये यावर्षी हे झालं. आणि त्यावेळेला तिथे जर कोणी तीर्थयात्रेला गेलं तर त्यांना निश्चितच दिसेल. तर आजचा विषय काय आपला शंकराचार्यांचा नाहीये, पण त्यांनी त्यांचं जे काय हिंदू धर्माची पुनर्स्थापना करण्याचं जे कार्य होतं त्यासाठी त्यांनी 4 मठ किंवा पीठांची स्थापना केली आणि आपल्या शिष्यांना मठाधिपती म्हणून नेमलं. आणि ते भारतामधल्या 4 वेगवेगळ्या ठिकाणी 4 दिशांना त्यांनी स्थापना केली. एक गोवर्धन पीठ जगन्नाथपुरी ओरिसामध्ये म्हणजे पूर्वेला, शृंगेरी शारदा पीठ शृंगेरी कर्नाटकमध्ये दक्षिणेला, कालिका पीठ द्वारका गुजरातमध्ये पश्चिमेला आणि ज्योतिर्मठ बद्रिकेदार आता उत्तराखंडमध्ये म्हणजे अगदी उत्तरेला या ठिकाणी. म्हणजे 4 दिशांना त्यांनी 4 मठ स्थापित केले आणि आपल्या शिष्यांना मठाधिपती म्हणून नेमलं. आणि त्यांनी जी काय कार्यपद्धती आखून दिलेली होती जवळजवळ त्याप्रमाणे सतत तेव्हापासून या 4ही मठांचं काम अजूनही चालू आहे. बहुतेक बरंचसं सुरळीत चालू असावं, पण चालू आहे हे निश्चित. तर आपल्या आजच्या विषयासाठी महत्वाचं जे काय आहे ते शृंगेरी शारदा पीठ शृंगेरी कर्नाटक मधलं. तर त्यावर आपण बोलूया. तर हे शृंगेरी कर्नाटक मध्ये आहे. रेफरन्ससाठी मी हा नकाशा घातला आहे. शृंगेरी इथे आहे, ते सह्याद्रीच्या आसपास सह्याद्री पर्वतांमध्ये कुठेतरी आहे. जर नकाशामध्ये पाहिलं तर उडुपी मंगलोर इथे त्याच्या पश्चिमेला, बंगलोर पूर्वेला आणि मैसूर आणखी जरा दक्षिणेला आहे. आणखीन एक महत्वाचं गाव आजच्या विषयासाठी जे महत्वाचं आहे ते इथे दाखवलेलं आहे. हॉस्पेट म्हणून इथे गाव आहे, हुबळीच्या जवळ आहे. आता हम्पी म्हणून बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, ते हम्पी हे हॉस्पिटच्या जवळ आहे. म्हणजे हॉस्पिट या गावामध्ये राहायला लागतं हम्पीला तुम्हाला जायचं असेल तर. तर ते शृंगेरी पासून, अर्थात हे सगळे कर्नाटक मधले आहेत. आणि हे जे देऊळ दाखवलं आहे हे विद्याशंकर देऊळ, हे शृंगेरी मठाच्या ते 14व्या शतकात बांधलेलं आहे. अजूनही तिथे देऊळ आहे आणि त्याचं या मठाला जर कोणी भेट द्यायला गेलं अर्थात देवळामध्ये जायला निश्चितच वाव मिळेल. तर या मठाधिपती तेव्हापासून जे आहेत हे यांची सुरुवातीच्या ज्या मठाधिपत्यांची यादी आहे, त्यांच्या शृंगेरी शारदा पीठ मठाची वेबसाईट आहे, त्यातनं ही घेतलेली मी यादी. पहिलं नाव आहे शंकराचार्यांचं, त्यांनी हे मठ स्थापन केलं. त्याच्यानंतर जे मठाधिपती झाले श्री सुरेश्वराचार्य, ते शंकराचार्यांचे डायरेक्ट शिष्य होते.
ओरिजिनली उत्तर भारतामध्ये त्यांचा जन्म झालेला, ते वाढलेले. पण शंकराचार्याने त्यांना शृंगेरी मठाचं मठाधिपती काम दिलं आणि त्यानंतर वेगवेगळे मठाधिपती झाले वेगवेगळ्या कालखंडात. 9व्या शतकात, 10व्या शतकात, 11व्या. आपण येणार आहोत 14व्या शतकापर्यंत. 11वे आणि 12वे मठाधिपती. तर 12वे मठाधिपती शृंगेरी मठाचे श्री विद्यारण्य, म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे, आजच्या विषयाचे मुख्य विद्यारण्य स्वामी हे शृंगेरी मठाचे 12वे मठाधिपती होते. त्याचप्रमाणे 11वे मठाधिपती श्री भारती तीर्थ असं नाव लिहिलेलं आहे. हे या विद्यारण्य स्वामींचे धाकटे भाऊ होते. तेही शृंगेरी मठाचे मठाधिपती होते आणि ते काही वर्ष, जवळजवळ 40-45 वर्ष मठाधिपती होते. श्री विद्यारण्य स्वामी 1380 पासून 1386 पर्यंत, म्हणजे 6 वर्ष मठाधिपती होते आणि त्यांचं देहावसन झालं 1391 मध्ये, म्हणजे जवळजवळ याच्यानंतर जवळच काही वर्षांनी. तर हे अर्थात महत्वाचा भाग आहे की त्यांचं योग्यता तेवढी असणार आहे की त्यांना हे शृंगेरी मठाचं मठाधिपती शंकराचार्य होण्याची संधी मिळाली. त्यासाठी ही माहिती. तर त्यांचा जन्म साधारण 1296 मध्ये झाला असावा असा अंदाज आहे. त्याच्यातही दुमत आहे, पण साधारण त्या दरम्यान केव्हा तरी झाला असावा. आणि त्यांचा जन्म बहुतेक वारंगळ, तेलंगणा, ज्याला एकशिला नगरी त्यावेळेला नाव होतं, इथे झाला. त्यांचं खरं नाव माधव असं होतं. तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं नाव माधव किंवा माधवाचार्य किंवा विद्यारण्य अशा वेगवेगळ्या नावांनी त्याचा उल्लेख केला होता, पण आईवडिलांनी नाव त्यांचं माधव असं ठेवलेलं होतं. वडिलांचं नाव होतं मायनाचार्य आणि ते सगळ्या कुटुंबासह त्या वारंगळ पासून पंपा क्षेत्र, म्हणजे ज्याला आपण हम्पी म्हणतो, तिथे त्यांनी स्थलांतर केलं आणि तिथे राहायला सुरुवात केली. कदाचित हे माधव किंवा विद्यारण्य अगदी लहान असतानाच ते तिथे गेले असावेत. त्यांना 2 भाऊ होते, सायना आणि भोगनाथ, आणि एक बहीण होती, सिंगला नाव. तर हे सगळं कुटुंब पंपा क्षेत्र या ठिकाणी आले आणि तिथे राहायला लागले. या तिन्ही भावांना, म्हणजे माधव, सायना आणि भोगनाथ, या तिन्ही भावांना सुरुवातीचं शिक्षण त्यांच्या वडिलांनीच दिलं, पण त्यानंतर तिथे जवळच हम्पीच्या जवळ तुंगभद्रा नदीच्या काठी शंकरानंद म्हणून एक गुरु होते, त्यांचा गुरुकुल होतं. तिथे त्यांना या तिन्ही भावांना त्यांच्या वडिलांनी पाठवलं आणि तिथे त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं. ते झाल्यानंतर त्या गुरुनी शंकरानंदांना असं लक्षात आलं की ह्या भावांचं आणखीन शिक्षण त्यांना व्हायची जरुरी आहे, त्यांची योग्यता आहे. म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही काचीला जा पुढच्या शिक्षणासाठी. आणि काची तामिळनाडूमध्ये त्यावेळेला खूप प्रसिद्ध होतं उच्च शिक्षणासाठी. तसंच ते पल्लव राजवंशाची राजधानी पण होती. आणि तर तिथे हे तिघेही भाऊ, तिथे श्री विद्यातीर्थ म्हणून एक गुरु, त्यांच्या हाताखाली ते कांचीला पुढचं शिक्षण घ्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी त्यांना अर्थातच बरेच आणखीही विद्यार्थी त्या ठिकाणी होते. त्यातली 2 नावं महत्वाची आहेत त्यांच्या आयुष्यात, व्यंकटनाथ आणि सुदर्शन भट. आणि ती आपण त्याच्याबद्दल पुन्हा बघूच आणखी. त्यांचं शिक्षण होत असताना त्या विद्यार्थ्यांनी त्यांना, या शिष्यांना, काही प्रश्न विचारले. त्यांचं ते काय शिकलेत किंवा त्यांना काय करायचंय पुढे आयुष्यात त्याच्यासाठी. आणि वेगवेगळ्या शिष्यांना विचारलं, तर प्रत्येकाने वेगवेगळं उत्तर दिलं. तर व्यंकटनाथ म्हणून जे कोण होते, त्यांनी सांगितलं
की मला रामानुजाचार्य यांचं जे काय त्यांचं जे काय तत्वज्ञान आहे ते मला प्रसिद्ध करायचं आहे. रामानुजाचार्य हे त्याच्या आधी 100-200 वर्षापूर्वी होऊन गेले. त्यांच्याबद्दलही थोडंसं आपण बघू नंतर. आणि त्यांच्या त्याचप्रमाणे वेद आणि उपनिषद याचंही मला शिक्षक ते शिकवण्याची ही माझी इच्छा आहे. सुदर्शन भट म्हणून दुसरा शिष्य होता. त्यांनी सांगितलं की मला श्रीरंगम या देवळात जायचं आहे आणि तिथे माझं आयुष्य मला खर्च करायचं आहे. त्या श्रीरंगम हे श्री रंगनाथ स्वामीचं देऊळ आहे. त्याच्याबद्दलही आपण थोड्या वेळाने पुन्हा बघू की आणि तिथे जाऊन मला माझं आयुष्य घालवायचं आहे. भोगनाथ म्हणजे विद्यारण्यांचा सगळ्यात धाकटा भाऊ. त्यांनी सांगितलं की मला अगदी स्कॉलर व्हायचं आहे. सगळ्यात स्कॉलरमध्ये सगळ्यात चांगलं व्हायचं आहे. त्यांच्यानंतरचा धाकटा भाऊ सायोना त्यांनी सांगितलं की मला वेदांवर लिहायचं आहे आणि ज्या ज्या काही वेगवेगळे तत्वज्ञान आहेत त्याच्यावरही सगळ्यावर मला भाष्य करायचं. आणि मग माधवा म्हणजे विद्यारण्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की मला नुसतंच देवभक्ती करायची अशी नाहीये, तर सर्व मॅनकाइंड म्हणजे सगळ्यांची त्यांना जे काय मदतीला होईल ते मला करायचंय. आणि माझा धर्म आणि माझा देश याच्यासाठी जे काय मला करता येईल ते मला करायचंय. आणि हे जरा वेगळंच उत्तर होतं. म्हणजे धार्मिक उत्तर असं नव्हतं, पण यावरून असं दिसून येतं की त्यांची जी काही वृत्ती होती ती थोडी वेगळी होती. म्हणजे ते सगळं शिकवत होते बाकी सगळ्यांसारखेच, पण त्यांच्या मनात आणखीनही काय काय चाललेलं असावं. आणि त्या गुरुना श्री विद्यातीर्थांना त्याचा खूप आनंद झाला आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला की तुला जे काय करायचंय जरूर तू कर. आणि त्यांनी त्याला नाव दिलं की तुझं विद्यारण्य हे नाव त्यांनी त्याला दिलं. तिथं माधव असं नाव होतं. तर हे झाल्यानंतर काही वर्षांमध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांनी खूप ग्रंथांची रचना केली. आता हे एक्झॅक्टली केव्हा केव्हा झालं माहिती नाही, पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ त्यांनी स्वतः लिहिले किंवा त्यांचा भाऊ सायोना, ज्याचं नंतर नाव भारती कृष्ण तीर्थ झालं, तो शृंगेरी मठाचा 11वा मठाधिपती होते ते. तर ही वेगवेगळी इथे नावं आहेत. जीवनमुक्ती विवेकम हे मोक्षावर एक हा ग्रंथ लिहिलेला आहे. अनुभूती प्रकाशम ते उपनिषदावर लिहिलेलं आहे. संगीतावर लिहिलेलं आहे. म्हणजे नुसतंच तत्वज्ञान नाही, पण आणखी वेगळ्या विषयावर, इंडियन क्लासिकल म्युझिक म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीतावर त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. शंकराचार्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. पण 2 सगळ्यात महत्वाचे ग्रंथ जे त्यांनी लिहिले ते आहेत म्हणजे पंचदशी आणि सर्वदर्शन संग्रह. सर्वदर्शन संग्रह हे वेगवेगळ्या शास्त्रांबद्दल, धर्मांबद्दल त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यात बौद्ध धर्मावर लिहिलेलं आहे, आहर्त दर्शन म्हणजे जैन धर्मावर लिहिलेलं आहे, विशिष्ट अद्वैत वेदांत म्हणजे रामानुजाचार्यांनी शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतावर जे काय त्यांचं जे वर्षन आहे त्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. द्वैत वेदांतावर एक लिहिलेलं आहे. नकुलेश पाशुपत दर्शन म्हणजे वैष्णव पंथावर लिहिलेलं आहे. शैव दर्शन किंवा काश्मीरी शैव दर्शन हा त्याच्यातही थोडासा वेगळा फरक असणार आहे.
त्याच्यावरही लिहिलेलं आहे. आणि तसंच आणखीनही शास्त्रांमधल्या वेगवेगळ्या विषयांवरही त्याच्या या ग्रंथामध्ये आहे. आयुर्वेदावर आहे, न्यायावर आहे, व्याकरणावर आहे, पातंजल योगदर्शनावर आहे. तर अशा या अनेकविध विषयांवर त्यांनी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि शेवटचा जो अध्याय आहे याच्यातला ते आहे शंकर दर्शन, म्हणजे शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत. आणि हा जो शेवटचा चॅप्टर आहे, खरं या सर्व दर्शन संग्रहामध्ये त्याच्याबद्दल जास्त काही नाहीये, कारण त्यावर त्यांनी जो ग्रंथ लिहिला तो पंचदशी. तर पंचदशी हा शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांत फिलॉसॉफीवरचा कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅन्युअल इंग्लिशमध्ये म्हटलंय. त्याच्यावर जे काय जाणून घ्यायची इच्छा आहे ते सगळं या पंचदशी या ग्रंथात लिहिलेलं आहे. पंचदशी याचा अर्थ 10 म्हणजे 15. तर या ग्रंथात 15 अध्याय आहेत, म्हणून त्याचं नाव पंचदशी आहे. आणि त्याचे 3 भाग आहेत खरे. आणि त्या 3 भागात सच्चित आनंद, एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस किंवा आनंद, ब्लेस, या असे 3 वेगवेगळे भाग त्याचं वर्णन केलेलं आहे. तर पहिला जो भाग आहे त्याचं नाव आहे विवेक पंचक. म्हणजे विवेचन, याच्यावर विवेचन केलेलं आहे वेगवेगळ्या सत्याचं. तर पहिला जो अध्याय आहे ते तत्वविवेक, त्याच्यावर विवेचन आहे. दुसरा जो अध्याय आहे त्यात पंचभूत विवेक, म्हणजे पंचमहाभूतांबद्दल त्यांनी विवरण केलेलं आहे. तिसऱ्या अध्यायात पंचकोशांबद्दल, म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश किंवा आनंदमय कोश, या तत्वांबद्दल त्यांनी या तिसऱ्या अध्यायात त्याचं विवेचन केलेलं आहे. चौथ्या अध्यायात द्वैत विवेक, त्याच्यात द्वैत आणि ईशकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत यांचा विभाग दाखवून जीवकृत द्वैत जीवाला बद्ध करतं व ईशकृत द्वैत बद्ध करत नाही असं सांगितलंय. आणि 5व्या ह्याच्यात महावाक्य विवेक, म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्म, तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, या 4 महावाक्यांचं त्यांनी विवरण केलेलं आहे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे दीपपंचक. त्याच्यात 5 हे आहेत. दीपपंचक म्हणजे याचं एक्सप्लेनेशन सगळ्याचं केलेलं आहे आणि त्याच्यात बऱ्याच उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी. तर त्याच्यातलं आहे ते पहिलं ते चित्रदीप, त्याच्यानंतरचं आहे तृप्तिदीप, त्यात तस्थदीप, ज्ञानदीप आणि नाटकदीप, असं. पण प्रत्येकाच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊन त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि शेवटचा भाग म्हणजे ब्रह्मानंद. तर ब्रह्मानंद बेगावात म्हणजे योगानंद हा स्वयंप्रकाश आहे असं सिद्ध केलेलं आहे. अहंकाराचा त्याग केल्यावर या आनंदाचा अनुभव येतो असं तिने म्हटलंय. त्याच्यानंतर लिहिलंय आत्मानंद. आत्मानंदात आत्माच अतिशय प्रिय आहे म्हणून तो आनंद स्वरूप आहे असं. अद्वैतानंद हा त्याच्या पुढचा अध्याय आहे आणि त्याच्यात आनंद ब्रह्म हे अद्वितीय आणि सत्य असून ते जगावे. आणि
त्यानंतर विषयानंद आणि असा शेवटचा भाग आहे. आणि हे सगळं मला समजलंय असं अजिबात तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, कारण मी हे वाचायचा प्रयत्न करतोय ह्या सगळ्या वर्णनाचं. सुदैवाने गुरुदेव शंकर अभ्यंकर यांच्या पत्नी अपर्णा अभ्यंकर यांनी गेल्या महिन्यातच पंचदशी या ग्रंथाबद्दल त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिलं होतं. आणि त्यामध्ये यांनी याचं थोडंफार वर्णन केलेलं आहे. पण त्यांनी प्रस्तावनेतही असं म्हटलंय की वेदांत शास्त्रात पंचदशी या ग्रंथाची योग्यता फार मोठी आहे आणि वेदांत शास्त्रासारखे जीवाला हितोपदेश करणारे दुसरे शास्त्र नाही व या शास्त्राचे रहस्य सांगोपांग निर्णया दृष्टीने आणि दृष्टांतांनी प्रत्ययाला आणून देणारा पंचदशी सारखा दुसरा ग्रंथ नाही. आणि म्हणजे त्याचं महत्व किती आहे हे दाखवण्यासाठीच मी हे सगळं वाचलं. पण मी अर्थात त्यांची योग्यता त्याप्रमाणे ती असावी की एवढा हा महत्वाचा ग्रंथ त्यांनी रचला. हा ग्रंथ अर्थात लिहिलेला आहे संस्कृतमध्ये ती रचना, पण वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, कन्नडात, तामिळ, तेलुगूमध्ये निश्चितच झालं असणार. सुदैवाने मराठीतही याचं भाषांतर केलेलं आहे पंडित दत्तात्रय वासुदेव जोग यांनी. आणि त्यांनी पहिल्यांदा याचं भाषांतर प्रसिद्ध केलं 1951 मध्ये. सो ते पहिली आवृत्ती 1951 मध्ये झाली. आणि त्यानंतर या ग्रंथाला मागणी सतत होत राहिली. त्यामुळे पुढील आवृत्त्या नंतरही ते प्रसिद्ध करत राहिले. शेवटची 6वी आवृत्ती त्यांच्या पश्चात त्यांच्या 2 सुपुत्रांनी मुकुंद आणि अरविंद जोग यांनी प्रसिद्ध केली 2016 मध्ये, म्हणजे एक 5-6 वर्षापूर्वीच. तर हे अर्थात ते संस्कृत मधले आधीचे सगळे श्लोक आणि मराठीमध्ये त्याचा शब्दशः अर्थ आणि त्याचं सगळं एक्सप्लेनेशन असं हे सगळं अगदी विस्तृत या ग्रंथामध्ये केलेलं आहे. असंही 2 ठिकाणी मी वाचलं की पंढरपूर आणि आळंदी इथल्या पाठशाळांमध्ये सार्थ पंचदशी सर्व विद्यार्थ्यांना आधी शिकवली जाते आणि मग तत्वज्ञानाची बैठक त्यांची तयार झाली की मग भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी शिकवली जाते. हे डिरेक्टली काय मला व्हेरीफाय कुठे करता आलं नाही, कारण त्याचा या पाठशाळांचे कुठेही इंटरनेटवर किंवा असं माहिती नाही. पण ज्यांना माहिती असेल डिरेक्टली तर जरूर मला ऐकायला आवडेल की हे खरोखर पाठशाळांमध्ये असं होतं का. पण निश्चित असं ग्रंथ हा तेवढा महत्वाचा असावा म्हणून त्या ठिकाणी अर्थात आणि वेगवेगळ्या बाकी ठिकाणी तो वापरला जातो असं ऐकिवात आहे. आणि त्याची 6वी आवृत्ती प्रसिद्ध झाली म्हणजे निश्चितच त्याला मागणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आहे. तर हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं ग्रंथरचना आहे सार्थ पंचदशी. केव्हा एक्झॅक्टली त्यांनी आयुष्यात केली हे माहिती नाही, असं कुठे लिहून ठेवलेलं नाहीये. पण अर्थात इतकी वर्षानुवर्ष ही ते त्याचा वापर होत आहे. स्वामी चिन्मयानंदांनी त्याच्यावर भाष्य करायला सुरुवात केली, पण ते प्रसिद्ध होऊच्या आधीच ते गेले. आणि त्यांनी काही हस्तलिखित जे काही लिहून ठेवलेलं होतं ते त्या चिन्मया मिशनच्या वेबसाईटवर हे जे कोटेशन आहे ते त्या वेबसाईटवरचे कोटेशन, डायरेक्ट कोटेशन आहेत. आणि त्याने असं म्हटलंय की हा श्री विद्यारण्य स्वामी यांचं ज्ञान आणि
एवढं प्रचंड होतं आणि ते एवढ्या वेगवेगळ्या विषयांवर होतं की असं कुठचंही शाखा नाही ज्ञानाची की त्याची त्यांना माहिती नव्हती. आणि त्याची तुलना चिन्मयानंदांच्या दृष्टीने फक्त महर्षी व्यासांबरोबरच होऊ शकते. तर तेवढं त्यांचं प्रचंड ज्ञान आणि त्याची डेप्थ आणि विड्थ त्यांच्या ज्ञानाची एवढी होती की ते त्यांची मॉडर्न व्यास अशी त्यांना विद्यारण्यांना म्हटलेलं आहे. आणि ते नुसतं तत्वज्ञानही नाही पण फिलॉसॉफिकल विजन होती, पण वास्तववादी जे काय जगात चाललंय त्या दोन्हीचा संगम घालण्याची त्यांची जी काय मेक होती ती चिन्मयानंदांनी त्याच्यात म्हटलेलं आहे की ते अनयुज्युअल होतं. नुसतं ते तत्वज्ञान म्हणून सगळीकडे बघत नव्हते. ओके, तर हे झालं त्यांनी जे काय त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि त्यांच्या ग्रंथांबद्दल. ओके, तर थोडंसं आपण एक डायव्हर्शन थोडंसं मी करणार आहे, कारण हे गेल्या काही महिन्यात बऱ्याच लोकांनी हे पाहिले असणारी चित्र. हे रामानुजाचार्य यांचा तळा हैदराबाद जवळ एका ठिकाणी याचं उद्घाटन झालं काही महिन्यापूर्वी. तळा आहे तो 108 फूट उंच आहे. सबंध वास्तू ही 216 फूट उंच आहे आणि अर्थात बरेच दिवे वगैरे आहेत. रात्रीही सगळं ते दिसतं आणि बहुतेक बऱ्याच लोकांनी हे दोन्ही फोटो केव्हा ना केव्हा तरी पाहिले असणार आहेत. आणि याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं म्हटलेलं आहे. तर हे झाल्यानंतर कुतूहल झालं की हे रामानुजाचार्य कोण होते. तर ते 12व्या शतकामध्ये त्यांचं होते. ते जन्म त्यांचा 1017 मध्ये झाला असं म्हणतात आणि 1837 मध्ये देहावसान झालं. म्हणजे गणित केलं तर 120 वर्ष त्यांचं आयुष्य होतं असं म्हटलं पाहिजे. पण त्यांचा जन्म झाला तामिळनाडूमध्ये एका लहान गावामध्ये आणि त्यांना हे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी काय, कारण त्यांनी जो काय आयुष्यभर जे केलं ते सगळे म्हणजे जात तुम्ही गरीब आहात श्रीमंत आहात स्त्री पुरुष किंवा काय धर्म आहे. म्हणजे त्यावेळेला धर्म म्हणजे बौद्ध किंवा जैन किंवा शैव किंवा वैष्णव किंवा असे कदाचित प्रकार असणार. म्हणजे काही असलं तरी त्यांनी त्याच्यात फरक केला नाही. त्यांना जे काय सांगायचं आहे त्यांनी जे काय लोकांना मार्गदर्शन केलं होते त्याच्यात त्यांनी कुठेही वर खाली कमी जास्त असा काहीही केलं नाही. म्हणून त्यांना त्यांच्या नावाने तो स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं तिथे आपण पाहतो. तर त्यांनी 9 मुख्य ग्रंथ लिहिले. त्यातला वेदांत संग्रह म्हणजे हा शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतावर विशिष्ट द्वैत वेदांत असा म्हणून त्यांनी त्याचं एक वेगळं व्हेरिएशन म्हणून त्यांचं जे काय होतं मत होतं ते लिहिलं. त्यांचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ म्हणजे श्रीभाष्य. हे ब्रह्मसूत्रावरची सगळ्यात ग्रेटेस्ट कॉमेंट्री ऑन ब्रह्मसूत्र असं म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी आणखीही वेगळे 7 एकूण 9 ग्रंथ लिहिले. चा मृत्यू झाला 1137 मध्ये श्रीरंगम तामिळनाडू येथे. तर उजवीकडे जे चित्र आहे ते रामानुजाचार्यांचा पार्थिव देह बसलेला आहे असं श्रीरंगम देवळामध्ये हा पार्थिव देह त्यांचा आहे असं मानलं जातं. तो त्या श्रीरंगम या देवळात आहे. तर
आपल्या आजच्या विषयाला विद्यारण्यांचा रामानुजाचार्यांचा डिरेक्टली काही संबंध नाही, पण हा आता सध्या काही घटना घडल्या म्हणून जरा रेफरन्स म्हणून मी घातलं. पण संबंध जो आहे तो या श्रीरंगम या देवळाशी आहे आणि त्याच्यावर आपण आता जाऊया. आणि जिथे या रामानुजाचार्यांचं पार्थिव देह आहे असं मानलं जातं. तर श्रीरंगम हे देऊळ, श्रीरंगम तामिळनाडूमध्ये आहे, कावेरी नदीच्या काठी. रंगनाथ स्वामी म्हणजे विष्णूचं देऊळ आहे आणि त्याचा आकार, परिसर 155 एकर. आणि असं समजलं जातं की हे जगातलं सगळ्यात मोठं सध्या चालू असलेलं हिंदू देऊळ आहे. आकाराने कंबोडियातलं अँकोर वाट देऊळ ह्याच्यापेक्षा मोठं आहे, पण ते सोडून हे दुसरं सगळ्यात मोठं देऊळ आहे. अर्थात अँकोर वाट हे देऊळ फंक्शनिंग देऊळ नाहीये, तेव्हा हे एकच फंक्शनिंग देऊळ सगळ्यात मोठं आहे असं म्हटलं जातं. तर हे देऊळ आहे ते त्याला 7 इन्क्लोजर्स म्हणजे 7 असे एकात एक असे 7 त्याचे भाग आहेत आणि प्रत्येक भागावर भिंत बांधलेली आहे आणि अर्थात प्रत्येक भागात आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. आणि जिथे प्रवेशद्वार असतं तिथे दक्षिणेतली देवळं पाहिली तर तिथे ते गोपूर बांधलेलं असतं. तर हा एरियल फोटोग्राफ आहे या देवळाच्या भागाचा सध्याचा. तर इथे तुम्हाला दिसेल हे सगळ्यात बाहेरचं हे तट त्याचा आणि त्याच्या आतमध्ये जे काय आणखीन 6 तट आहेत ते, आणि प्रत्येक भागात आत जाण्यासाठी वेगवेगळी गोपुरं इथे दिसत आहेत तुम्हाला. सगळ्यात मोठं जे गोपूर आहे ते 13 मजली आहे. याच्या खिडक्या मोजल्या तर ते 13 होतील त्या. हे सगळ्यात उंच आहे. आणि अर्थात देवळामध्ये खूप मंडप आहेत किंवा सभागृह आहेत. 39 सभागृह असं म्हटलं आहे. सगळ्यात मोठं सभागृह आहे किंवा मंडप आहे तो हॉल ऑफ 1000 पिलर्स, 1000 खांबांचा हॉल. ऍक्च्युअली इथे बाहेर आहे, बाहेर म्हणजे शेवटच्या बाहेरच्या इन्क्लोजर मध्ये आहे. पण बाकीचे सगळे मंडप आतमध्ये. मुख्य देऊळ हे रंगनाथ स्वामींचे, अर्थात आणखीही काही तिथे मूर्ती असणार वेगळ्या शाळांचे आहेत. 9 कुंड आहेत. अशा दृष्टीने खूप मोठं आणि खूप प्रसिद्ध देऊळ आहे. अर्थात तिथे खूप कोरीव काम केलेलं खूप ठिकाणी आहे. एक उदाहरण इथे फक्त दिलंय. तर असं हे श्रीरंगम देऊळ, त्याचा इतिहास असा आहे की ते पहिल्यांदा फर्स्ट सेंचुरी, पहिल्या शतकामध्ये, इसवी सन म्हणजे जवळजवळ 2200 वर्षापूर्वी बांधलं सुरुवातीला. आणि ज्या ठिकाणी हे बांधलं, ज्या जागेवर बांधलं, त्याची एक आख्यायिका आहे की रावणांचं युद्ध झाल्यानंतर, रावणाचा वध झाल्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले आणि त्यांनी विभीषणाला लंकेचा राजा म्हणून सांगितलं आणि त्यांचं पुष्पक विमान त्याला दिलं, असं अशी एक कथा आहे. आणि तो विभीषण ते विमान घेऊन लंकेला परत जायला निघाला, तेव्हा तो इथे हे देऊळ जिथे बांधलं त्या जागी ते विमान उतरलं आणि काही कारणाने ते विमान पुन्हा उडू शकलं नाही. त्यामुळे ते विमान तिथेच त्याला सोडून द्यायला लागलं आणि तो नंतर तिथून पुढे लंकेत गेला. अशी आख्यायिका आहे. म्हणून त्या दृष्टीने ते समजलं जातं की ती जागा आहे ती खूप पवित्र आहे आणि म्हणून तिथे देऊळ बांधलं गेलं. तर पहिल्या सेंचुरीमध्ये ते सुरुवातीला देऊळ बांधलं संगम डायनॅस्टी, संगम राजवंश, त्या संगम पिरियडमध्ये. पण त्यानंतर त्याचा विस्तार होत राहिला. पुढची जवळजवळ 1300 वर्ष वेगवेगळे राजे त्या भागामध्ये होते. चोला, पंड्या, पल्लव, गंगा, चालुक्य किंवा होयसाळ अशी वेगवेगळे राजवंश तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये होऊन गेले आणि त्या सगळ्यांनी त्या देवळाची वाढ केली. पण 1311 मध्ये
अल्लाउद्दीन खिल्जीचा सरदार मलिक कपूर हा त्या देवळाजवळ पोचला आणि त्यांनी देवळाचा विध्वंस केला, देवळ लुटलं आणि अर्थात त्याचं खूप अर्थात ते सबंध देऊळ काय तो नष्ट करू शकला नाही, पण त्यातलं खूप नासाधूस केली. आणि त्याच्यानंतर 1323 आणि 1327 मध्ये मोहम्मद तुघलक त्याच्या सैन्यानेही येऊन पुन्हा ते देऊळ लुटलं, त्याचा विध्वंस केला आणि देवळाचा बराचसा भाग नष्ट केला. त्यानंतर पुन्हा 15व्या शतकात विजयनगर साम्राज्य आल्यानंतर ते देऊळ पुन्हा बांधलं गेलं आणि पुन्हा वाढलं आणि त्यामुळे आता जे दिसतंय ते देऊळ हे विजयनगर राज्य चालू असताना पुन्हा बांधलं गेलं, त्यामुळे ते आता हे सगळ्यात मोठं देऊळ आहे. पण हा जो महत्वाचा भाग आहे 1311 आणि 1323 तिथे त्यावेळेला हे देऊळ नष्ट केलं मलिक कपूर आणि मोहम्मद तुघलक यांनी. तर त्याचा ह्या आपल्या आजच्या विषयाशी काय संबंध आहे हे बघूया आता. तर 1310 आणि 11 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीचा सरदार मलिक कपूर मोठी सैन्य घेऊन त्यांनी तो दक्षिणेत पोचला होता. त्यांनी मोठ्या लहान राज्यांचा पराभव केला दक्षिण भारतातल्या आणि तो रामेश्वर पर्यंत पोहोचला. तिने रामेश्वरला मशीद बांधली. 1311 मध्ये तो श्रीरंगम देवळाकडे यायला निघाला आणि त्यांनी अर्थात देवळाचा विध्वंस केला, त्यातल्या मूर्ती तोडल्या किंवा देवळात जी काही संपत्ती होती ती घेऊन जायचा प्रयत्न केला आणि अर्थात त्याला ज्या कोणी लोकांनी विरोध केला ते कदाचित ते मारले गेले किंवा जखमी झाले. तर ह्या विद्यारण्यांचे गुरुबंधू जे काशीला जेव्हा जे शिकत होते सुदर्शन भट आणि व्यंकटनाथ हे या श्रीरंगम देवळामध्ये त्यावेळा होते आणि त्यांनी त्या देऊळ आणि देवळामधल्या सगळ्या गोष्टी वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. असंही म्हटलं जातं की जी रंगनाथ स्वामी ते मुख्य मूर्ती जी देवळात आहे ती वाचवण्यासाठी त्यांनी एक त्याची प्रतिकृती दुसऱ्या ठिकाणी देवळातच दुसऱ्या कुठच्या तरी ठिकाणी केली आणि ओरिजिनल जी काय ती झाकली. त्यामुळे मलिक कपूरनी जी प्रतिकृती होती त्याचा नायनाट केला, पण जी ओरिजिनल मूर्ती होती ती तशीच राहिली. पण त्याचबरोबर देवळात जे काय व्हॅल्युएबल्स होती त्यात बरीच ग्रंथ होते, वेगवेगळ्या मूर्ती होत्या, या सगळ्या त्यांनी सुदर्शन भट आणि व्यंकटनाथ आणि त्याच्याबरोबर जे कोण लोक होते त्यांनी सगळे वाचवण्याचा प्रयत्न केला. तर त्यानंतर काही वर्षांनी विद्यारण्यांनी या श्रीरंगम मध्ये जे काय झालं ते ऐकलं. आता हे 1311 मध्ये झालं, कदाचित 1315, 16, 17 केव्हा तरी असेल, एक्झॅक्ट वर्ष माहिती नाही, पण त्यांनी ऐकलं आणि त्यांना माहिती होतं की त्यांचे गुरुबंधू व्यंकटनाथ आणि सुदर्शन भट हे या श्रीरंगम देवळामध्ये होते किंवा असणार होते, म्हणून ते तिकडे गेले. श्रीरंगमला त्याला कोणीच भेटलं नाही, पण तिथे जवळच एक सत्यमांगला म्हणून गाव आहे, तिथे व्यंकटनाथ ते त्यांचं गाव होतं, त्यांना माहिती होतं म्हणून ते तिकडे गेले. ते तिथे त्यांना भेटले आणि नंतर मग त्यांनी विचारलं सुदर्शन भट कुठे आहेत. व्यंकटनाथ म्हणाले की आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला श्रीरंगमसाठी. सुदर्शन भट नंतर कुठे गेला मला माहित नाही, त्यांनी कदाचित वध झाला किंवा मृत्यू झाला किंवा काही झालं, पण त्यांना नंतर केव्हा इथे सुदर्शन भट यांची कधीही भेट झाली नाही. आणि मग व्यंकटनाथाने त्यांना सांगितलं की
काय काय झालं ते आणि ते जे काय झालं हे एवढं भयानक होतं की त्यामुळे लोक एवढं घाबरून गेलेले आहेत, एवढे टेरराईज झालेले आहेत की त्या धर्मसंकटावर काय करायचं हे कोणालाही काही कळत नाहीये, एवढे घाबरून गेलेले आहेत. तर व्यंकटनाथ ते पुढे वेदांत देशिका या नावाने प्रसिद्ध झाले होते. म्हणाले मी त्यासाठी खूप प्रयत्न करायचा प्रयत्न केला. त्यासाठी मी एक त्यांनी म्हटलं वॉर सॉन्ग ऑफ फिअरलेसनेस, भीती स्तव स्तोत्रम असं मी लिहिलंय. अभीती म्हणजे भीती न वाटावी अशासाठी एक संस्कृतमध्ये 29 श्लोक त्याच्यात आहेत. हा पहिला 14वा आणि 29वा श्लोक इथे दिसतोय. तर असं त्यांनी केलंय आणि म्हणाले म्हणजे त्यांना जे काय शक्य होतं ते त्यांनी केलं की त्यामुळे लोकांची भीती जाईल आणि त्यांना प्रतिकार करण्याची शक्ती येईल. हे जे मलिक कपूर आणि सगळं मुस्लिम त्यांनी जे काही येऊन जे काय करतायत आणि हे सगळं विद्यारण्यांनी ऐकलं. काय त्यांना वाटलं असेल माहिती नाही, पण काहीतरी करावं त्यासाठी हे सुरुवातीपासून त्यांच्या लक्षात आलं की अर्थात हे अभिती स्तव स्तोत्र मी असं करणं किंवा मी हे वॉर सॉन्ग लिहिणं हे ठीक आहे, त्याचाही उपयोग आहे, पण नुसतंच ते पुरेसं नाहीये असंही कदाचित त्यांच्या लक्षात आलं असेल. आणि अशा ह्यानी त्यांनी पाहिलं आणि ही जी घटना घडली त्या घटनेचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार आहे आणि त्यांनी काही ना काहीतरी करायचं त्याच्या पुढे असं मनात ठरवलं असणार आहे. तर त्याच्यानंतर 15 वर्ष काय झालं असेल एक्झॅक्टली माहिती नाही, पण ते तिथून परत आले पंपा क्षेत्राला जिथे ते वाढले आणि तिथे त्यांची कुटुंब होतं. त्यावेळेला त्यांचे वडील त्यांचं देहावसन झालेलं होतं. आईची काळजी घेतली. त्यांनी बहिणीचं लग्न लावून दिलं. त्यांचं स्वतःचं लग्न झालं. बायकोचं नाव होतं वैतीहोत्री आणि त्यांनी पुजारी आणि शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली कारण चरितार्थासाठी त्यांना काहीतरी करायचं होतं. पण श्रीरंगम मध्ये जे काय झालं, या घटना घडल्या आणि दक्षिण भारतातही त्या तशाच घटना आणि सगळे जे काय धर्मसंकट जे येत होतं सगळीकडे त्याचा विचार सतत त्यांच्या मनात येत होता. त्यासाठी मग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नंतर काही वर्ष प्रवास केला. भारतामध्ये कुठे कुठे गेले माहिती नाही, पण दक्षिण भारतात तरी गेले असावेत आणि काही वर्षांनी ते परत आले. पण त्या काळात त्यांची आई वारली आणि बायकोही समाव काही कारणाने लवकरच गेली. त्या दोघी गेल्यानंतर मग त्यांना प्रपंचाचा काही मागे लागे बांधे नव्हते, म्हणून त्यांनी ठरवलं की आपण तपश्चर्या करायची. आणि असं म्हटलं जातं की त्यांनी भुवनेश्वरी देवीची तपश्चर्या करायला सुरुवात केली. तुंगभद्रा नदीच्या काठी विरूपक्ष देवाच्या जवळ त्यांनी एक जागा निवडली आणि काही वर्ष तिथे त्यांनी तपश्चर्या सुरू केली. आणि असं म्हणतात की देवी भुवनेश्वरी देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांना आशीर्वाद दिला की तुमचं जे काय आयुष्यात तुम्हाला करायचंय त्यासाठी तुम्हाला यश येवो. पण अजूनही त्यांना कळलं नव्हतं की एक्झॅक्टली ते कसं करावं, त्यांना जे काय करायचं ते. पण त्यांनी ती तपश्चर्या चालूच ठेवली आणि शेवटी एक दिवशी 2 तरुण त्यांच्या समोर आले. त्यांच्या
आले. त्यांची नाव होती हरिहर आणि बुकराय. ते कोण होते बघायला आपण जरा थोडं काही वर्ष मागे जाऊया. तर 1323 आणि 1327 मध्ये मोहम्मद तुघलकांनी आपण पाहिलं मगाशी की श्रीरंगम देवळावर पुन्हा हल्ला केला आणि त्या देवळाचं पुन्हा विध्वंस केलं. 1327 मध्ये त्यांनी अनाकोंडी म्हणजे हम्पीच्या जवळ ते जम्बुकेश्वर म्हणून राजाचं राज्य होतं, त्याचा पराभव केला. तर हरिहर आणि बुकराय हे या जम्बुकेश्वर राजाच्या पदरी मोठ्या पदावर होते. पण त्याचा पराभव केल्यानंतर तुघलकच्या सैन्याने त्यांना दिल्लीला नेलं आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली की त्यांनी मुस्लिम व्हावं म्हणून. तर ते त्याच्यानंतर 4 वर्ष दिल्लीला राहिले. त्यांनी जास्त विरोध केला नाही आणि त्यामुळे दिल्लीच्या सुलतानाचा निदान समज तरी झाला की हे आपल्या आता हे मुसलमान झालेले आहेत आणि हे आपण सांगू तसं करतील. आणि अर्थात त्यांच्या कर्तबगारीबद्दलही त्याला खात्री होती. म्हणून जेव्हा दक्षिणेमध्ये पुन्हा काही गडबड व्हायला लागली म्हणून दिल्लीच्या सुलतानांनी या दोघा भावांना पाठवलं की तुम्ही ते काय आहे त्याचा नायनाट करा आणि ते तिथे त्याची काळजी घ्या म्हणून त्यांना पाठवलं. तर ते हे त्यामुळे 1331 मध्ये हे हरिहर आणि बुकराय हे अनागोंडीला परत आले आणि त्यानंतर काही कारणाने त्यांची आणि श्री विद्यारण्यांची भेट झाली. आता ही भेट कुठे झाली, केव्हा झाली, तेही त्यांना भेटले का विद्यारण्य त्यांना भेटायला आले, याच्याबद्दल वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी मतं आहेत. पण हे खरं आहे की हरिहर बुकराय आणि विद्यारण्यांची भेट झाली आणि त्यांनी मनातलं त्यांचं बोलणं झालं असणार आहे आणि विद्यारण्यांनी मनात त्यांच्या काय आहे, त्यांचं जे काय आतापर्यंत जे धर्मसंकट आणि त्याच्याबद्दल काय करावं यांचे विचार त्यांच्याबद्दल बोलणं झालं असेल आणि मग त्यांनी काहीतरी प्लॅन ठरवला असणार आहे. आणि त्याप्रमाणे नंतर त्या दोघांनी त्यावेळच्या अनाकोंडीच्या किल्ल्यावर प्रवेश केला आणि अर्थात त्याच्याबरोबर काही लोक असतील त्यांच्यावर विश्वासातले. आणि त्यावेळेला ते मलिक नायब म्हणून त्याचा किल्लेदार होता, तर त्याला पकडलं आणि त्या किल्ल्यावर त्यांनी झेंडा लावला. भगवान विष्णूचा याच्यावर वराह त्याचा अवताराचा चित्र असलेला असा झेंडा, अर्थात त्यावेळेला तो प्रसिद्ध असेल कदाचित, त्या किल्ल्यावर लावला. आणि मग त्यानंतर त्यांनी तिथले जे काही मुस्लिम त्याचे जे काही बाकी लोक होते त्यांनाही तुरुंगवासात घातलं असणार आहे आणि स्वतःच राज्य स्थापन करण्याचा सुरुवात केली. त्यांना मुसलमान मुद्दामून केलेलं होतं मोहम्मद तुघलकांनी, पण विद्यारण्यांनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणलं. आणि 1336 मध्ये म्हणजे हे 1331 मध्ये सुरुवात झाली, तर 1336 मध्ये शेवटी हिंदू राज्य स्थापित झालं त्या अनागोंडी ठिकाणी. तिथे नंतर त्याचं नाव विजयनगर राज्य असं झालं आणि या 2 भावांमधला हरिहर हा भाऊ त्याचा राजा म्हणून 1336 मध्ये त्यांनी सुरुवात केली. आणि अर्थात या विद्यारण्य स्वामींनी त्याला संपूर्णपणे सहाय्य चालूच ठेवलं. म्हणजे नुसतंच राजा होणं नाही, पण त्यातल्या बाकीच्या समाजानेही त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे
आणि त्यांना पुरेसं मार्गदर्शन करावं पाहिजे तसं त्यांनी केलं असणार आहे. त्याच वेळेला तिथे बऱ्याच लोकांना मुसलमानांनी फोर्सिबली मुसलमान होण्यासाठी केलेलं होतं, कन्व्हर्ट केलेलं होतं. तर त्यांनी त्यांना पुन्हा कसं हिंदू धर्मात आणायचं याच्यासाठी त्यांनी सर्व काय काय धार्मिक दृष्टीने काय करायला पाहिजे हे सगळं त्यांनी ठरवून टाकलं. 1374 मध्ये हरिहरचा मृत्यू झाला. तर त्यावेळी त्याचा भाऊ बुकराय हा राजा झाला विजयनगरचा. त्यांनी विजयनगर राज्य आणखीन वाढवलं. त्यांनी त्यावेळेला मदुराईला मुसलमान सुलतान होता त्याचा पराभव केला, ते विजयनगर राज्यात आणलं. गोव्यामध्ये मुसलमानांचं राज्य होतं, तिथे त्यांचा पराभव केला आणि तेही विजयनगर राज्यात आणलं. तर गोव्यामधल्या मुसलमान राज्याचा पराभव केल्यानंतर तिथे गोव्यामध्ये बऱ्याच लोकांना त्यांनी फोर्सिबली मुसलमान बनवलेलं होतं. तर आणि अर्थात त्यांच्या ते मनाविरुद्ध झालेलं होतं. तर ही एक गोष्ट बऱ्याच ठिकाणी मेन्शन केलेली आहे की त्यांनी त्या ठिकाणी एका सरोवराला माधव तीर्थ असं नाव दिलं आणि असं म्हटलं की आता हे पवित्र सरोवर आहे आणि त्यांनी संबंध मोठ्या प्रमाणावर लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी त्या सरोवराचा वापर केला. म्हणजे त्या सरोवरात स्नान करायचं आणि मग ते बाहेर आल्यानंतर मग आणखीन काही विधी करायचे आणि मग ते हिंदू झाले, असं त्यांची ती पद्धत होती. आणि अशा प्रकारे त्यांनी हे एका ठिकाणी कदाचित आणखीन बऱ्याच ठिकाणी केलं असेल, पण त्याला माधव तीर्थ असं नाव दिलं आणि त्याचं ते पवित्र सरोवर केलं. आणि ही अशा या पद्धतीने त्यांनी मॅस रिकन्व्हर्शन केलं की ज्यांना जे मुसलमान आक्रमकांनी फोर्सिबली त्यांना मुसलमान व्हायला लावलं होतं. एक उदाहरण म्हणजे 9व्या आणि 10व्या शतकात उत्तर भारतामध्ये महर्षी देवल आणि आचार्य मेधातिथी यांनी अशाच प्रकारे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जे मुसलमान झालेले होते त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते. आणि त्या सगळ्याचं वर्णन त्यांनी महर्षी देवलांनी देवल स्मृती आणि मेधातिथींनी मनुभाष्य अशा या 2 ग्रंथांमध्ये केलेलं आहे. मनुभाष्य हे मनुस्मृतीवरचं भाष्य आहे. मनुस्मृती खूप हजारो वर्षापूर्वी लिहिली गेली असेल, पण मनुभाष्य म्हणजे हे 8व्या 10व्या शतकामध्ये जे काय परिस्थिती होती त्याला अनुसरून मनुस्मृतीवरचं वेगळं एडिशन असं म्हणायला हरकत नाही. तर हे जे काही धर्मसंकट आलेलं होतं मुसलमानांनी आणलेलं, की नुसतंच त्यांनी राजाचा पराभव नाही केला, पण त्यांनी देवळांचा विध्वंस केला. लोकांना मुद्दामून मुसलमान धर्म ह्याला येण्यासाठी जबरदस्ती केली. आणि आणखीनही अर्थात बरेच अत्याचार केले. तर त्यासाठी अर्थात यांनी खूप प्रयत्न केले की ते थांबावे आणि त्या जे काही मुसलमान झालेले आहेत त्यांना परत हिंदू धर्मात आणण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी आयुष्याच्या शेवटी 1380 ते 1386 मध्ये ते शृंगेरी शारदा पीठाचे मठाधिपती म्हणून त्यांनी काम केलं आणि 1391 मध्ये त्यांचं देहावसन झालं. उजवीकडे जो काय पुतळा दिसतोय तो हंपीला विरूपाक्ष देवळामध्ये हा पुतळा स्वामी विद्यारण्यांचा आहे. 10 वर्षापूर्वी आम्ही त्या हंपीला गेलो होतो आणि विरूपाक्ष देवळामध्ये गेलेलो होतो, पण त्यावेळेला विद्यारण्यांबद्दल काहीच माहिती नव्हती, त्यामुळे हा जे बघितला असेल पुतळा तो काय पाहिलेला लक्षात नाही येत, पण हा तिथे आहे असा.
तर खाली कन्नडामध्ये किंवा तेलुगूमध्ये लिहिलेलं आहे. तर कोणाला वाचता येत असेल तर सांगा मला काय लिहिलंय. ओके, तर हे सगळं ही विद्यारण्य स्वामींची कथा जे काय मला माहिती सापडली, त्यांनी जे काय कार्य केलं, त्यांची विद्वत्ता काय होती, त्यांनी काय ग्रंथ लिहिले आणि विजयनगर साम्राज्य राहण्यासाठी त्याचा किती मोठा हातभार होता आणि धर्मसंकट वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं. आता हे सगळं झालं कर्नाटकामध्ये. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की कर्नाटक आणि महाराष्ट्र याच्यात जिओग्राफिकली जवळ आहोत आपण आणि सामाजिक धार्मिक दृष्टीने खूप साम्य आहे. तर त्याची जर तुलना केली तर काय दिसेल. जे मुसलमान आक्रमण कर्नाटकात झालं ते सगळे दिल्लीहून आले आणि अर्थात ते आधी महाराष्ट्रात आले आणि मग पुढे दक्षिणेमध्ये गेले. म्हणजे जे काय कर्नाटकात झालं ते महाराष्ट्रात काही वर्ष आधी झालं. म्हणजे धर्मसंकट जे कर्नाटकात आलं ते महाराष्ट्रातही आलं. या काही ऐतिहासिक घटना महत्वाच्या ज्या आम्ही इथे लिहिल्या आहेत की 1390 मध्ये मलिक कपूरनी वारंगळ म्हणजे तेलंगणावर तिथे स्वारी केली. 1310 मध्ये त्यांनी कर्नाटक, तामिळनाडू, केरळमधल्या राजांना हरवलं. रामेश्वर जवळ मशीद बांधली मग अशी पाहिलं. 1311 मध्ये त्यांनी श्रीरंगम देवळाचा विध्वंस केला. पण 1336 मध्ये विजयनगर राज्याची स्थापना झाली आणि ते पुढे 250 वर्ष चाललं. तर हे मुसलमानांचं आक्रमण केरळामध्ये झालं ते महाराष्ट्रामधूनच पुढे तिकडे गेले. कर्नाटकामध्ये झालं ते महाराष्ट्रातूनच गेले आणि काही वर्ष महाराष्ट्रातही तेच झालं. तर त्याच्यात काय तारखा आहेत. 1294 मध्ये अल्लाउद्दीन खिलजींनी देवगिरी लुटलं. देवगिरी म्हणजे आता आपण दौलताबाद म्हणतो. आणि त्यांनी इथे जे काय लुटलं संपत्ती न्यायला त्याला काय काय लागलं अशी बरीच वर्णन ठिकाणे आहेत. पण त्यावेळेला यादव राजवंशाचं राज्य होतं महाराष्ट्रामध्ये. मलिक कपूर जो सरदार अल्लाउद्दीन खिलजीचा दक्षिणेकडे गेला तो महाराष्ट्रातून तिथे पुढे गेला. 1306 मध्ये त्यांनी देवगिरीवर स्वारी केली यादव राज्याबरोबर आणि 1312 मध्ये त्यांनी यादव राज्याचा पूर्ण पराभव केला. तरीही त्यातले यादव राजे थोडाफार प्रतिकार करत राहिले. अर्थात त्यांना अल्लाउद्दीन खिलजी किंवा त्याच्या यांनी त्याच्या राजाला अर्थात त्यांचा असा उद्देश असायचा नाही की त्याला घेऊन जायचं किंवा त्यांनी मुसलमान व्हायचं आणि त्याचं अंकित म्हणून काम करायचं. पण ह्या यादव राजांनी अर्थात ते मान्य केलं नसावं. 1317 मध्ये मुबारक खिलजींनी शेवटचा यादव राजा हरपाळदेव याला हाल हाल करून मारलं, कातडं सोलून मारलं असं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर ह्या दिल्लीच्या खिलजी आणि मोहम्मद तुघलकाचं महत्व थोडं थोडं कमी होत गेलं. पण त्या वेळेला जे काही मुसलमान इथे आलेले होते त्यांनी 1346 मध्ये बहामनी राज्याची स्थापना केली आणि त्याचं वर्चस्व महाराष्ट्रात पुढचं 300 वर्ष राहिलं. शिवाजी राजांचा उगम होईपर्यंत. तर हा जो काही इतिहास आहे तो राजकीय इतिहास झाला. पण हा नुसताच राजकीय इतिहास नव्हता. मुसलमानांनी जे आक्रमण केलं ते नुसतंच राजांचा पराभव नाही केला पण त्यांनी देवळांचा विध्वंस केला, देवळं नष्ट करायचा प्रयत्न केला, लोकांना जबरदस्तीने मुसलमान होण्यासाठी केलं. म्हणजे जो काय धर्म होता हिंदू धर्म तो त्याच्या विरुद्ध जे जे काय त्यांना करता आलं ते त्यांनी करायचा प्रयत्न केला. हे धर्मसंकट जे आणलेलं होतं नुसतंच राजकीय संकट नव्हतं. तर एक असा विचार मनात आला की हे धर्मसंकट आल्यानंतर लोक
कोणाकडे जाणार, कोणाच्या मार्गदर्शनासाठी वाट बघणार किंवा कोणाकडे बघणार की त्यांनी मार्गदर्शन द्यावं म्हणून. म्हणजे त्यावेळेचे राजे त्यांचा पराभव झाला होता, मग त्यांच्याकडे तर जाणार नाही, मग कोणाकडे जाणार. तर एक शक्यता आहे की त्यावेळेला जे कोण त्यांना धर्म अधर्म याबद्दल शिकवण देत असतील, त्यांच्याबद्दल त्यांना आदर असेल, ते त्यांच्याकडे लोक मार्गदर्शनासाठी बघतील, असा माझा एक भाबडा विचार आहे. आणि त्या दृष्टीने मी जरा बघायला लागलो की कर्नाटकामध्ये हे विद्यारण्य स्वामी होऊन गेले, आणखीनही काही धर्मगुरू तिथे झाले असतील त्याच काळात, त्यांनी विद्यारण्यांना मदत केली असणार आहे, माहिती नाही मला. पण धर्मगुरू अशाने म्हटलं की ते फक्त धर्म अधर्म याची लोकांना शिकवण देत आहेत आणि मार्गदर्शन करतायत. मग त्यांना तुम्ही स्वामी म्हणा, संत म्हणा, आचार्य म्हणा, महर्षी म्हणा, महाराज म्हणा, अवलिया म्हणा किंवा काही म्हणा, पण ज्यांच्याबद्दल लोकांना आदर आहे आणि ज्यांच्याकडे लोक मार्गदर्शनासाठी बघतील असे. म्हणून मी फक्त एक बघायला गेलो की महाराष्ट्रात त्यावेळेला कोण होते त्या कालखंडात. आणि हे जे वर्ष लिहिलेले त्याच कालखंडासाठी मी बघायला लागलो. तर ही उजवीकडची नावं आली, ही वर्ष लिहिलेली आहेत. ते त्यांचं देहावसान किंवा समाधी घेतली हे ते वर्ष आहे. कारण जन्म केव्हा झाला हे बऱ्याच जणांचं खात्रीलायक माहिती नसतं, पण अर्थात देहावसान केव्हा झालं त्याच्या आधी काही वर्ष किंवा काही दशक त्यांनी कार्य केलेलं असणार आहे, त्यामुळे त्या दृष्टीने ही वर्ष महत्वाची आहे. तर हा जो कालखंड वर दिसतोय वेगवेगळी अक्षरं, त्याच ह्या कालखंडामध्ये कोण कोण होऊन गेले महाराष्ट्रात. तर संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली 1296 मध्ये, ज्ञानेश्वरी 1290 मध्ये लिहिली, 1294 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीचं पहिलं देवगिरी लुटलं. 1313 मध्ये संत नरहरी सोनार यांचं देहावसान झालं. 1317 मध्ये संत गोरा कुंभार, 1338 मध्ये संत चोखामेळा आणि 1350 मध्ये संत नामदेव. तर तेवढाच फक्त विचार माझ्या मनात आला की मार्गदर्शनासाठी हे कोण त्यावेळेला महाराष्ट्रात असतील आणि त्यांनी काय केलं असेल. तर हे अशी ही संत विद्यारण्यांची कथा जी काय मला समजली ती मी तुमच्यासमोर मांडली. त्यांच्या कार्याबद्दल खूप कुतूहल झालं, त्यामुळे मी शोधलं. आणि अर्थात महाराष्ट्राचा वेगळ्या पडचा इतिहास आणि कर्नाटकाचा इतिहास याला थोडीफार तुलना त्यामुळे केली. होपफुली तुम्हाला हे काहीतरी सांगितलं ते आवडलं असावं. तर तेवढंच मला सांगणं आहे माझं. फारच सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुभाष काका. आता ज्या मुद्द्यावर तुम्ही ते संपवलं तुमचं व्याख्यान, त्या मुद्द्यावर मला मुक्ताबाईंच्या त्या ओळी आठवल्या की जग झाले वन्ही संत सुखे व्हावे पाणी. म्हणजे काही ना काही कारणांनी होरपळलेल्या समाजाला संतांनी नेहमी एक चंदनाची शीतलताच दिलेली आहे. ते विद्यारण्य स्वामींच्या या आजच्या चरित्रावरून पण लक्षात येतं. तर कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर त्यांनी विचारावे असं मला वाटतं की काय. शाळेमध्ये आम्ही ऐकलेलं होतं की वाचलेलं होतं, म्हणजे की हरिहर आणि बुक यांनी विजयनगरचं साम्राज्य स्थापलं, पण त्यांच्या मागे विद्यारण्य स्वामी होते हे तेव्हा काही कोणाच्या लक्षात आलेलं नाही. पण हे अगदी म्हणजे चांगली गोष्ट झाली होती की त्यांना आपल्या धर्मात त्यांनी परत घेतलं आणि त्यामुळे लोकांचा त्यांच्याविषयीचा आदर आणि एकंदर सगळं वाढलंच असणार त्यामुळे. पण हे कधीच आम्हाला शाळेत सांगितलं नाही या अशा स्वामी बद्दल किंवा काही. आज ऐकायला मिळालं त्यामुळे बरं वाटलं. अगदी मला तोच प्रश्न होता मंदाताई, कारण की
सुरुवातीला सुभाष काका म्हणाले की धर्मसंकट होतं आणि त्यांना त्यांच्या म्हणजे विद्यारण्य स्वामींना स्वातंत्र्य मिळवायचं होतं. आणि मग मला प्रश्न पडला होता की म्हणजे एक्झॅक्टली काय. पण जसं जसं ते पुढे कळत गेलं तर उलगडा झाला की त्यावेळी पण म्हणजे संकट, धर्मसंकट आणि हे आक्रमण म्हणजे फार होती आणि परिस्थिती काही म्हणजे गंभीरच होती त्यावेळी. तुम्ही समकालीन संत म्हणाला, आय थिंक निश्चितच त्यावेळी म्हणजे नामदेव, त्यानंतर पुढे एकनाथ आणि रामदास स्वामी, आणि हे म्हणजे प्रत्येक शतकामध्ये संतांनी समाजाला आधार द्यायचा एक मानसिक आधार होतं. म्हणजे फार मोठं कार्य ते केलंच, त्यात काहीच वाद नाही. खूप खूप छान सुभाष काका. पण मी जी कालखंडात तुलना केली फक्त त्या त्या कालखंडात. कालखंडातली हो, त्या कालखंडातली. एकनाथ त्याच्यानंतर 200 वर्षांनी झाले, रामदास 300 वर्षांनी झाले. रामदास येस. नाही, पण राजांना किंवा राज्य करणाऱ्यांची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांना स्फूर्ती देणारे जे काही असे भेटतात ना, त्याचा जास्ती उपयोग होतो सामान्य लोकांपेक्षा सुद्धा. हे लक्षात आलं आता. रामदास स्वामी आणि तुकाराम आणि शिवाजी महाराज ते सगळं माहितीच होतं, पण हे दुसऱ्या भागातही असं होतं. थँक्यू सुभाष. व्हेरी व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह and researched lecture as usual. I would say the same. म्हणजे त्यांचा अभ्यास, त्यांचे म्हणजे काय म्हणतात त्याला, मुद्देसूद बोलणं इज खरंच. थँक्यू सो मच की आमच्यापर्यंत पोहोचवलं तुम्ही. आणि तुमच्या बोलण्यातनं एवढं नक्की जाणवलं की अध्यात्म, इतिहास आणि साहित्य हे तिन्ही किती एकात एक हात घालून जाणारे 3 विषय आहेत आणि किती मोठा कार्य घडवले आहे त्या तेव्हापासूनच आणि आतापर्यंत किती आपण सुख त्याचं उपभोगतोय आज, हे खरंच आज जाणवलं. त्याचं गांभीर्य आज जाणवलं. थँक्यू सो मच. या आजच्या चरित्रातून खरंच बऱ्याच गोष्टींचं असं आता जी छोटीशी आपली चर्चा किंवा जी रंगली आहे, तर त्याच्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा आणि काही गोष्टी पुन्हा नव्याने आपल्याला जाणवल्या की संतांचं कार्य किती थोर आहे ते. तर अजून काही प्रश्न नसतील तर आपण करुणा त्रिपदीकडे वळूया. सरोज घोडे यांना करुणा त्रिपदी तुमच्या आवाजात आमच्या समोर सादर करा. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. तू आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तुझी त्राता. भय करता तू भय हरता, दंड धरता तू परिपात. तुझ वाचून ना तुझी वाट, तू आर्ता आश्रय दत्ता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडा धरिसी यथार्था. तरी आम्ही गाऊनी गाथा, तव चरणी नमवू माथा. तू तथापि दंडिसी देवा, कोणाचा मग करू धावा. सोडविता दुसरा तेव्हा, कोण दत्ता आम्हा त्राता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. तू नटसा होऊनी कोपी, दंडिताही आम्ही पापी. पुनरपि हि चुकत तथापि,
आम्हावरी नच संतापी गच्छत स्खलनम पापी असे मानुनी नच हो कोपी निज कृपालेशा होपी आम्हावरी तू भगवंता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता तव पदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता आणि तान दुजात राहता निज विरुद्धा आणून चित्ता तू पतित पावन दत्ता वडे आता आम्हावरता करुणाघन तू गुरुनाथा शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार तव पदी अर्पू असार संसाराहित हा भार परिहरिसी करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आम्हा अघलेशन बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता चोरे द्विजासी मारिता म्हणजे कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता पोट शूळाने द्विज तड पडता कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता द्विजसूत मरता वळले ते मन हो की उदासीन नवळे आता श्री गुरुदत्ता सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन नवळे आता श्री गुरुदत्ता श्री गुरुदत्ता त्यजी निष्ठुरता कोमल चित्ता वळवी आता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता जय करुणा घन निज जन जीवन अनसूयानंद न पाहि जनार्दन जय करुणा घन निज अपराधे उफराटी दृष्टी होनी पोटी भय धरू पावन जय करुणा घन तू करुणा कर कधी आम्हावर रुसशीन किंकर वरद कृपाघन जय करुणा घन वारी अपराध तू माय बाप तव मनी कोप लेशन वामन जय करुणा घन बालकापराधा गणी जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन जय करुणा घन प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देव अत्री नंदन जय करुणा घन
जय करुणा घन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणा घन. श्री गुरुदेव दत्त. थँक्यू. सुंदर, खूप सुंदर सरोजताई. थँक्यू. खूप छान. या अतिशय शांत करणाऱ्या अशा करुणा त्रिपदी चा अनुभव आम्हाला दिला. तर मंडळी, आज या ठिकाणी श्री सुभाष देवधर अर्थात सुभाष काका या ठिकाणी आले आणि त्यांनी एका वेगळ्याच अशा व्यक्तिमत्वावर, संतावर प्रकाश टाकून आपली उत्सुकता वाढवली आहे आणि आता त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याकडे आपण मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक, आपल्या सगळ्यांतर्फे मनपूर्वक आभार मानते. तसेच आजचा श्रोता वर्ग जो नेहमीच इथे उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन देत असतो, त्यांचेही मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे आमची ती मराठी मंडळ शिकागो ज्यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम सुरू झाला आणि त्यातून नवनवीन संतांची माहिती आपण घेत असतो आणि त्याचा आनंद घेत असतो. त्याचप्रमाणे आमची तांत्रिक मांत्रिक टीम ज्यांच्या या टेक्निकल माध्यमातून आपण हा उपक्रम पुढे नेऊ शकतो, त्यांचेही मनपूर्वक आभार. तर आता पुन्हा आपण एका नवीन सत्रासह पुढच्या गुरुवारी भेटणार आहोत. तर त्याआधी शांती मंत्र घेऊया. उर्मिला. हो. सर्वप्रथम सुभाष काका, तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि अतिशय सुंदर आपल्या 12वा अध्यायाचं पठण अनिताताई तुम्ही केलं, तुमचेही आभार. आणि सरोजताई, तुम्ही करुणा त्रिपदी म्हणून अत्यंत शांत सुरेल आवाजात नेहमीप्रमाणेच फार गोड करुणा त्रिपदी आमच्या साठी गायलीत, त्याबद्दल तुमचेही खरंच आभार. मी शांती मंत्र म्हणून आजच्या आपल्या या सत्राची सांगता करते. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. ओम श्री कृष्ण. सर्व उपस्थित श्रोते मंडळी, तुमचेही आभार आणि सर्वांना शुभरात्री. आपण पुढच्या गुरुवारी, जसं शिल्पा म्हणाली, नवीन सत्र, नवीन संत यांच्या समवेत पुढच्या गुरुवारी भेटूयात. धन्यवाद.